स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति पितृ वचन सेवा वचन सेवापते पितृ वचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति गुरु भक्ति स्वामी गुरु भक्ति स्वामी कार्य गुरु भक्ति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति महापूजा विष्णु से महापूजा शिव से महापूजा अनुभावना ही तुझा अनुभावना ही तुझा भावना ही तुझा भावना ही तुझा
फळ कान्हेची फळ कान्हेची फळ कान्हेची फळ हेची विष्णुची माऊला हेची विष्णुची माऊला जय 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 गोपाल कुमार कीर्तनातील पहिलीचा हरिभक्ती पारायण गायन सम्राट रविदासजी महाराज जगदाळे त्यांना साथ करतील गाथामूर्ती समाधानजी महाराज पाटील मृदंगाची साथ मृदंग भूषणजी महाराज जाधव हा तुम्ही म्हणा कोण म्हणतो भूषण महाराज रस्ता राहू दे रस्ता आवाज रस्ता राहू दे रस्ता पहिलं मंडळ तिथं रस्ता राहू दे हा ना माणसाला यासाठी थोडी जागा मध्ये बसून नका देऊ स्वामी का जय गुरु भैरी हो स्वामी का जय गुरु भैरी स्वामी का गुरु भक्ति गुरु भक्ति वचन सेवापति वचन सेवापति हो महापूजा सेवा
नाही तुझा अनुभव
महारुद्र हनुमान की सद्गुरुदेव महाराज की महाराज की स्वामी काज गुरु भक्ति, स्वामी काज गुरु भक्ति, पितृवचन सेवापती, हेच विष्णूचे महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याचे फळ, हेच विष्णूचे महापूजा, अनुभव नाही तुझा. विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम. दुसरे चरणांची, दुसरे चरणांची, दुसरे चरणांची. जगवा गाणे कथेचा विस्तार, गाणे कथेचा विस्तार, जगवा गाणे कथेचा विस्तार, गाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन. मंगल भावना मंगल हारी, नमो सो दशरथ बिहारी. मंगल भावना मंगल हारी, उमा सहित लीलपत पुरारी. सिया राम माय सब जग जानी, स्वामी काज गुरु भक्ति, स्वामी काज गुरु भक्ति, पितृवचन सेवापती, हेच विष्णूचे महापूजा, अनुभव नाही तुझा. प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची ही कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक असा जो भगवान परमात्मा आहे त्याची या जगातील खरी पूजा कोणती आहे तर त्या पूजेचं स्वरूप महाराज या अभंगातून सांगतात. दरवर्षी आपल्या गावी अगदी मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. तेव्हा याही वर्षी देखील मोठ्या उत्साहाने या नामसप्ताहाची सुरुवात झालेली असून आजची कीर्तन सेवा या नामसप्ताहामध्ये ज्यांचं मार्गदर्शन आहे असे आपले पंढरीनाथ बाबा आणि सुदाम बाबा
आणि उपस्थित आमचे रामदास बाबा सहाने आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध गायक आमचे रवी महाराज आहेत, त्याचप्रमाणे आमचे समाधान महाराज आहेत आणि आमचे समवेत आलेले आमचे बालमूर्ती दिगंबर महाराज, ते देखील चाल म्हणतात बरं का, नंतर ऐकायला भेटेल. आणि सर्व आमची वारकरी सेना बालभजनी मंडळ. विठ्ठला मृदंग मणी, त्याचप्रमाणे आमचे रामदेव महाराज आमच्या समवेत आलेले आणि माता वर्ग, पुरुष वर्ग, या सर्वांच्या समोर कीर्तन सेवा करण्यासाठी जो निवड केलेला अभंग, तो सर्वांच्या परिचितच काय, शक्यतो सर्वांच्या पाठातील आहे. विठ्ठल साऱ्या जगाचं गुरुस्थान म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज आहे. त्यांना विश्वगुरु असं म्हटलेलं आहे की ज्यांच्याद्वारा मोठी देण प्राप्त झाली त्यांच्याकडून म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, ही निवृत्तीनाथांची कृपा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढा वैभव आपल्याला दिसत आहे. परिसर आहे अगदी सजलाम सुफलाम, की या परिसराला महाराष्ट्रामध्ये तोड नाही जोड नाही, ही अगदी योग्य आहे. तर या परिसरामध्ये अनेक संत ऋषीमुनी झाले. याच परिसरामध्ये प्रभू रामचंद्र अनेक वर्षे राहिले. याच परिसरामध्ये मोठं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर भगवान. याच परिसरामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे. याच परिसरामध्ये कुंभ भरतो 12 वर्षाने. याच परिसरामध्ये गोदावरी माता आहे. आणखी काय सांगायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी या जिल्ह्याला प्राप्त आहे. आणि सगळा भाग म्हणजे सज्जलाम सुफलाम. या परिसरामध्ये सद्गुरू जोग महाराजांचा मठ आहे की सध्या ज्या मठाचे अधिपती महंत आपले माधव बाबा आहेत. अशा अनेक गोष्टी या परिसरामध्ये आहेत. तेव्हा अशा परिसरातील एक महत्त्वाचं गाव म्हणजे पिंपळगाव घाटगा. तर महाराजांनी आग्रह धरला आणि त्या प्रेमापोटी येण्याचा योग आला. काही वर्षापूर्वी मी आलो होतो असं वाटतंय. साकोरला बऱ्याच वेळा आलो. किती वेळेस तरी 5 वेळेस तरी आलो असेल, हा जास्त नाही. त्यामुळे हा परिसर तसा मला काही नवा नाही, जुनाच आहे. विठ्ठला विठ्ठला स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. या अभंगातून महाराज तुम्हा सर्व जीवांना भगवंताची खरी पूजा कोणती आहे तर त्या पूजेचं स्वरूप महाराज या अभंगातून मनपूर्वक सांगतो. तशी आपण जी देवाची नित्यपूजा करतोस, संताची पूजा करतोस, ती पूजाच आहे, ती पूजाच आहे. पण याही पेक्षा भारी पूजा म्हणजे ही पूजा. विठ्ठला आपल्या वाट्याला जे काही कर्म आलं ते प्रामाणिकपणाने करणं ही देखील भगवंताची फार मोठी पूजा आहे. त्यामुळे भगवान खुश होतो
आणि आपल्याला सगळं काही वैभव देऊन टाकतो असा महत्त्वपूर्ण अभंग. या अभंगाप्रमाणे जो आपलं जीवन जगेल त्याच्या जीवनाचं निश्चितपणे सोनंच होणार सोनं. विठ्ठला विठाला 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 विठाला. तर देवाकडे जाण्याचे अनेक 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 मार्ग आहेत. तरी अनेक मार्गामध्ये भक्ती मार्ग हा एक प्रमुख मार्ग आहे. आणि म्हणून जीवनामध्ये देवाची भक्ती करावी. भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा, भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा. भक्ती केल्या बिना जीवनामध्ये उद्धार होणार नाही. या कलियुगामध्ये इतर साधनापेक्षा भगवंताच्या भक्तीला फार मोठा मानपान आहे. देवाची करावी, संगती संतांची धरावी, सेवा आईवडिलाची करावी. त्याला कोणतंच उन्हा पडणार नाही. जसं पुन्हा तिथं काय होणं, तसं जीवनामध्ये या गोष्टी केल्या तर तुम्हाला कोणतंच उन्हा पडणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला भगवान बोलतात, अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, म्हणून या पार्थ पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाचे नाही वाणीत. माझी प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक मार्ग, अनेक साधनं, अनेक उपाय आहेत. या अनेक साधनामध्ये मार्गामध्ये भक्ती मार्ग महत्वाचा मार्ग आहे. पण त्या भक्तीचा विचार केला तर तिचे प्रकार बरेच आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम अशी 9 प्रकारची भक्ती आहे. या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये एक जरी भक्ती आपण समर्थपणे केली, 9 पैकी एक जरी भक्ती आपण समर्थपणे केली तर त्याच्या जीवनाचा उद्धार होतो. विठ्ठला अनेक भक्तीचे प्रकार आहेत. बऱ्याच ठिकाणी आणखी काही प्रकार आहेत, परंतु या ठिकाणी 9 प्रकारची भक्ती आपण कानी घेत असतो. या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये अर्चन नावाची भक्ती आहे. आणि अर्चन या शब्दाचा अर्थ म्हणजे पूजा आहे. त्या पूजेचा विचार केला तर त्या पूजेचे बरेच प्रकार आहेत. पंचोपचार पूजा, श्रेष्ठोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा. ज्यामध्ये 5 प्रकार ती पंचोपचार पूजा, ज्यामध्ये 6 प्रकार ती श्रेष्ठोपचार पूजा, ज्यामध्ये 10 प्रकार ती दशोपचार पूजा आणि ज्यामध्ये 16 प्रकार ते षोडशोपचार पूजा आहे. परंतु या पूजा सर्वांना शक्य होणार नाही. कुठून 5 वस्तू आणा, गरिबाला कुठून एवढं शक्य होणार? कुठून 5 वस्तू आणा, कुठून 10 वस्तू आणा, कुठून 16 प्रकार जमा करा, अर्थात अवघड आहे. आणि म्हणून सर्वांना शक्य होईल अशा प्रकारची सुंदर पूजा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. स्वामी कादा गुरु भक्ती, स्वामी कादा गुरु भक्ती, स्वामी कादा गुरु भक्ती, स्वामी कादा गुरु भक्ती.
वचन सेवापती हे पहिले चरण आहे. स्वामी काद गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आपल्या स्वामीचं काम करणे, गुरुदेवाची भक्ती करणे, आईवडिलांची सेवा करणे आणि आपल्या पतिदेवाची सेवा करणे हेच विष्णूची. भगवंताची पूजा तर कराच करा, संतांची पूजा करा तर कराच, रोज करा, पण ही पूजा विसरू नका. आपल्या वाट्याला जे कर्म आलं ते तंतोतंत करा, तुम्हाला कोणतंच कमी पडणार नाही. लक्ष्मी तुमच्या दारी लोळण घेणार. विठ्ठला देहधारी जो जो विहित नित्य प्रेम सदा नीती बोले आगळान प्रेम तुला ठेवावे गावे, तुला ठेवावे गावे हाची एक नेम. देह प्रथम जाता दाच, देह प्रथम जाता दाच, तुझे करो काम, तुझे करो काम, तुझे रो जिंदगा हो मुक्ति तुझे राह, तुझे रो जिंदगा हो मुक्ति तुझे नाम. देह सेवा जे कामाला ते देखील टाळू नका आणि ईश्वराची भक्ती जीवनातून सोडू नका. पूजा म्हटले की काही लोकांना कंटाळा येतो, पण पूजेचा कंटाळा करायचा नसतो. ती साधना आहे, त्यातून पुण्य मिळतं आणि पुण्याच्या माध्यमातून सुख मिळतं. पुण्य करता काय सुख देतं, पाप करता काय दुःख देतं, पण लगेच मिळत नाही. तो पण लगेच रूप येत नाही, काही टाइम जातो. विठ्ठला आता आपण जर विचार केला तर कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला आल्यात पूजा अर्चा, मंत्र्याच्या वाट्याला आल्यात खुर्च्या, शेतकरी लोक नुसतात करतात चर्चा आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात मोर्चा. महत्वाचा
घटात पूजा अर्चा सर्वांनी पूजा अर्चा करावी, देवाची करावी, संतांची करावी. पूजा फार महत्त्वाचा घटक आहे. पूजेतून भगवंताची प्राप्ती होऊ शकते. पूजा सर्व काही देऊ शकते. पण जर नाही हे जमलं मग हे केलं तरी चालेल. तुमच्या वाट्याला जे कामाला जे कर्म आलं हे देखील तंतोतंत करणं, तंतोतंत करावं अशी ईश्वराची इच्छा. विठ्ठला स्वामीचं काम करणाऱ्या जगामध्ये फार झाले. त्यामध्ये प्रथम क्रमांक हनुमंताचा आहे. शुराने धीर स्वामी कादे विषाद, स्वामी कादे विषाद. ती मोठी सेवा हनुमंताने केली. एक कवडे न घेता, रोकडा न घेता निरपेक्ष सेवा केली आणि म्हणून हनुमंताचं नाव जगामध्ये झालं. असं गावाला की तिथं मंदिर नाही. किती मोठी सेवा असेल हनुमंताची. सर्व काय कामं हनुमंतानेच केली. रामजीवनातील बरेच कामं हनुमंताकडून झाली, ते हनुमंताने केली. हनुमंत हे पार्ट रामकथेतून दूर केलं तर जसं पाहिजे तसं रामायण राहणार नाही. विठ्ठला निडिया माझी हनुम्याशाना न पडे काम रसनी रे, न पडे काम रसनी. कामाची नायकी क्रोधची कामाची नायकी क्रोधची कामाची नायकी क्रोधची कैसे भांडन रे, कैसे भांडन रे, कैसे भांडन रे, भांडन रे. राम्या गडाची आवडी मोठी, गडाची आवडी मोठी, राम्या गडाची आवडी मोठी, राम्या गडाची आवडी मोठी. म्हणून लंके केली रे, म्हणून लंके तेरे रे, म्हणून लंके तेरे. आई कखेरिया तुम मांग कोई साधुन करे रे, आई कखेरिया तुम मांग कोई साधुन करे रे. आई कखेरिया तुम मांग कोई साधुन करे रे. खेडिया माझी हनुम्याशा. हनुमंताने अप्रतिम प्रभू रामचंद्राचं काम केलेलं आहे आणि म्हणून हनुमंताचं नाव हे जगामध्ये झालेलं आहे. अशा हनुमंताची जो कोणी साधना करेल त्याला काहीच कमी पडणार नाही. कारण भगवंताने त्याला यश नावाचा गुण दिला. हनुमंताची साधना करणार मनापासून करेल त्याचं जीवन सदैव यशप्राप्त राहील. विठ्ठला स्वामी काज गुरुभक्ती. मालकाचं काम करावं, ते वेळेत करावं, आपुलकीने करावं, जसं आपलं घरचंच म्हणून करावं. मग त्याला कमी पडणार. कुचराई करू नका, उशिराला कामाला जाऊ नका. ज्याच्याकडून आपण 2 रुपये घेतो, काही पैसा घेतो, ते काम करताना तुम्ही मनापासून करा. कमी पडत असेल पैसा त्याला सांगा, पण कुचराई करू नका. विठ्ठला काही माणसं उशिरा जातात आणि लवकर आपल्या घरी परत येतात. तुमची पूजा, तुमची सेवा भगवंताला मान्य होणार नाही. तर याकरता भगवंताच्या पसंतीची सेवा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या वाट्याला जे कर्म आलं ते प्रामाणिकपणाने करा. विठ्ठला पहिलं पद स्वामी काज, या रंगातील पहिलं पद, या चरणातील पहिलं पद स्वामी काज. स्वामीचं मालकाचं काम चांगलं कराय. हीच विष्णूची महापूजा. गुरुभक्ती. जीवनामध्ये गुरुदेवाची भक्ती करा. एकतर प्रथम जीवनामध्ये गुरु करा आणि गुरु करताना तो पारखून करा, तपासून करा, नामधारक करा.
निरपेक्ष करा, नामधारक करा, की ज्याच्याकडे तपाचं बळ आहे, पुण्याचं बळ आहे आणि ज्याला लोकांची दया आहे, देवाची सेवा आहे, देवाची भक्ती आहे, असं अधिकार पूर्ण जे जीवन असेल त्या जीवनात तो अनुग्रह घ्या, मंत्र घ्या, मंत्राचा जपही करा आणि त्या गुरुदेवाची जशी पडेल तशी सेवा करावी. गुरु विना देव तुझा पाहता नाही दैलोकी. 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 गुरु गुरुविना देव जगामध्ये नाही. गुरु हा खरा देव मानलेला आहे. देव तर देव आहेच, पण त्याही पेक्षा श्रेष्ठ गुरु आहे. गुरुचा फार मोठा अधिकार. गुरु परब्रह्म, देवाचाही देव, त्याशी तो मानव म्हणू नये. गुरुला मनुष्य रूपाने पाहिजे नाही, मनुष्याचं बोलायचं नाही, हे माणसं हे माणसं असं चिंतन करायचं नाही. गुरु म्हणजे गुरु, त्या अधिकाराला जगामध्ये तोड नाही. गुरु तेथं ज्ञान. गुरुला गुरुप्रमाणेच माना, कारण तो देवापेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठला आपल्या गुरुला मनुष्य रूपाने पाहत असेल, मनुष्य असं बोलत असेल तर त्याला नाथ महाराज पापी म्हणतात. पापी गुरुची माने माणूस म्हणतो पापिष्ट जाणं सर्वथा नाथ महाराज बोलतात. वैष्णवाने जाती प्रमाण, शालिग्राम माने पाषाण. गुरुची माने माणूस म्हणतो पापिष्ट जाणं सर्वथा. नाथ महाराज बोलतात की पापी कोण आहे, तर जो वैष्णवाची जात पाहतो तो पापी. शालिग्रामाला दगड समजतो, शालिग्रामाला दगड समजतो तो पापी. आणि आपल्या गुरुदेवाला मनुष्य रूपाने पाहतो, मनुष्य असं बोलतो तो एक पापी आहे. मग गुरुला कधी मनुष्य असं म्हणायचं नाही. विठ्ठला गुरु प्रति भावना देखील चांगली धरा. नुसता गुरुच करा, जन्मभर सोडून द्या असं करू नका. एक तर पटलं तर करा, काही दिवस जाऊ द्या. आला समोर की टाकले मला असं करू नका. तुम्हाला पटलं तर करा आणि त्या गुरुची निंदा नको जीवनामध्ये. त्याच्यासारखं पाप नाही. सेवा करा. आपणच गुरु केले असं नव्हे. जे जगाचे चालक मालक झाले त्यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. रामकृष्ण जगाचे चालक मालक झाले, त्यांनी जीवनामध्ये गुरु केले. राम नामे करिता घोष, जेणे तुटते भवपाश. तोही शरण श्री वशिष्ठास, गुरुभक्तीशी सादर. पूर्ण ब्रह्म श्री कृष्णनाथ, तोही म्हणवे गुरुभक्त. भगवान कृष्ण परमात्मा एवढे मोठे केले, पण त्यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. दोन गुरु केले, एक संदीपनी महाराज, एक दुर्वास महाराज. रामप्रभूने जीवनामध्ये दोन गुरु केले, एक वशिष्ठ महाराज, विश्वामित्र महाराज. दत्त भगवंताने 24 गुरु केले. किती गुरु केले? 24 गुरु केले. त्यांनी पंचमहाभूताला गुरु मानलं. पंचमहाभूताला गुरु मानलं, आकाशाला गुरु मानलं, वायूला गुरु मानलं, जलाला गुरु मानलं, अग्नीला गुरु मानलं, पृथ्वीला गुरु मानलं. आज वर्षंद पतंग
मधुमक्षिका गजभंग हरिनवीन वेश्या सांग नामे सुभग पिंगला टिटवियाने लेकरू कुमारियाने शर्करू सर्पकांताने पेश करू हे तुकेने गुरु 24 असे 24 गुरु दत्त भगवंताने केले की ज्या शक्तीकडून ज्या व्यक्तीकडून त्यांना जो गुण पसंत पडला त्या गुण प्राप्तिस्तव दत्त भगवंताने त्या व्यक्तीला त्या शक्तीला गुरु असं मानलेलं आहे. ती भावना चांगली धरा की जशी भावना गोरक्षनाथाची मच्छिंद्रनाथाच्या बद्दल किती भावना. एकदा भिक्षेमध्ये वडे आले, गोरक्षनाथाच्या भिक्षेमध्ये काही वडे प्राप्त झाले तर ते वडे गुरुदेवांना फारच आवडले, मच्छिंद्रनाथाला फार आवडले आणि म्हणून पुन्हा आपल्या शिष्याला आज्ञा केली गोरक्षनाथाला की जा पुन्हा हे वडे घेऊन ये. ज्या घरातून ते वडे प्राप्त झाले भिक्षेमध्ये त्या घरी हे महाराज गेले. माये भिक्षा लाव. त्या मातोश्रीने विचार केला हा थोड्याच वेळापूर्वी याला मी भिक्षा वाढलेली आहे परत आला का आला बाबा की माऊली तुमचे जे वडे आहेत आमच्या गुरुदेवांना फारच आवडले याकरता मी पुन्हा आलो. अरे म्हणे वडे देते पण डोळा देतोस का. डोळा जर तुझा दिलास काढून तर वडे देते. काही एक विचार न करता डायरेक्ट बोट घातला डोळा काढूनच दिला. रक्ताची धार लागली. त्या बाईच्या अंगाचं पाणीच झालं. कुठून मला हे दुर्बुद्धी सुचली. पटकन घरात गेली. लगेच वडे टोपल्यात वडे होते. वडे घेतले की भिक्षेत टाकले महाराज या. डोळा दाबून आपल्या गुरुदेवाकडे आले. भिक्षेचं पात्र समोर ठेवलं, हात जोडले. रक्त गळत आहे. गुरु त्या अधिकाराचे होते, अंतर्ज्ञानी होते, त्यांना कळून चुकलं. आपल्या शिष्याने गोरक्षनाथाने केवळ आपल्यासाठी एवढा आगोर हे कर्म केले नाही. लगेच मंत्र टाकला आणि पूर्वीसारखा डोळा करून दिला. विठ्ठला आता कोणी असं करू नका पण भावना चांगली धरा एवढं सांगायचं. गुरुच्या बद्दल भावना चांगली धरा. त्यांची निंदा करू नका, असे तसे बोलू नका. मग पहिलेच का करावं नाही. तेव्हा गुरु देखील मोठा देव आहे. स्वामी देखील आपल्या जीवनातील मालक आपला देवच आहे. स्वामी का जो गुरुभक्ती आणि पितृवचन एकतर सर्वांनी जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करावी कारण त्यांच्याद्वारे आपल्याला जगत पाहायला मिळाले. पहिले पूजनीय जगात आपले आईवडील होते, बाकी इतर नंतर आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. वेदाचं सांगणं आहे, अर्थात भगवानच बोलतो आहे. हेच तुमचे देव समजा, यांचीच सेवा करा. टाइम शिल्लक नाही तर माझी करा. पहिली सेवा यायची. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. चाहे न पूजे चाहे न तीरथी पूजा. श्री राम वडिलांना मानपान आहे. आई तर एक श्रेष्ठ आहे, सर्वांची ती मातृस्थान आहे. न मातु परदैवतम असा त्याला पुरस्कार आहे. आईसारखं दैव जगामध्ये नाही. म्हणून आईवडिलाला विसरू नका, त्यांना टाळू नका. जन्मभर त्यांची सेवा करा. नुसतंच कामं करून घेऊ नका. ते थकलेपणात खरी सेवेची गरज असते.
पण माणसं सोडून देतात की मोठं पाप आहे. आईवडिलाची सेवा करा, जीवनभर करा, आणि ते जरी गेले तरी पुण्यतिथीच्या रूपाने त्यांच्या निमित्ताने अन्नदान करा, कीर्तन करा, प्रवचन करा. ते सगळं पुण्य तुमच्या वाट्याला येणार. आईबापाचं केलेलं कधी वाया जात नसतं. थोरा मोठ्यांचं केलेली सेवा कधी वाया जात नाही, निष्फळ जात नाही. ते निमित्त किती करा ते बरोबर काही येत नाही. पण आईवडिलाच्या निमित्ताने, गुरूंच्या निमित्ताने, दिनदुर्बळाच्या निमित्ताने, गायीच्या निमित्ताने केलेलं हे सगळं बरोबर येतं. विठ्ठला नमो तया माता पित्याचे पारण, नमो त्या वचन सत्यवदे. तेव्हा आईवडिलांची सेवा प्रबल आहे, मोठी आहे, पुण्य प्राप्त करून देणारी आहे. त्यांचं जे वचन असेल ते परिपालन केलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी वचन परिपालन केलं. जगामध्ये प्रभू रामचंद्र सर्वांचे देव झाले. तेव्हा आईवडिलाची सेवा हे प्रमुख आहे. आईवडिलाची सेवा केल्यामुळेच साऱ्या जगाचं दैवत आज विठ्ठलाच्या रूपाने आपल्या महाराष्ट्रामध्ये उपस्थित आहे. आईवडिलाची सेवा भगवंताला पसंत पडली. हरी वैकुंठाहुनी आला कुंडलिकाला जुनी, उभा राहिला आधुनी, युगानुयोगे भक्ता संगे, एका जनार्दने संत शोभा शोभा देव काहो विटे बरी, देव काहो विटे उभा उभा, देव काहो विटे बरी उभा. पुंडलिक भक्ताने आईवडिलांची सेवा केली. पहिलं जीवन वेगळं होतं महाराज, पण नंतर प्रकाश पडला. काही पाहिल्यानंतर लक्षात आलं की आईवडीलच ही खरी पूजनीय आहेत. आईवडिलाचा स्वीकार केला, परत आपल्या पंढरीला आले. एवढी सेवा ही फार मोठी सेवा झाली. त्यातून भगवान प्रसन्न झाले. हरी वैकुंठाहुनी, वैकुंठ सोडलं भगवंताने, द्वारका सोडली भगवंताने, गोकुळ सोडलं भगवंताने. असे 3 प्रमाण भगवान आले. कसे का होईना पण ते आले. येण्याला महत्त्व आहे. आले तर भगवान उभे राहिले. हे पुंडलिका डोळे उघड, मी आलो आहे, जगाचा चालक, मालक, प्रतिपालक. पुंडलिकराय बोलले की देवा ओळखलंय तुम्हाला, पण हा प्रसंग तसा बोलण्याचा नाही. माझ्या पित्याचा होईल निद्राभंग, न घडे हा प्रसंग बोलण्याचा. देवा इथं बोलू नका, तुम्ही बोलण्यातून आमच्या आईवडिलाची निद्रा मोडेल. हो, जरा गप्प बसा आणि जरा थांबा. थांबला देव बाळवंटी, थांबला देव बाळवंटी, लाडाच्या पुंडलिकासाठी थांबला देव बाळवंटी, थांबला देव बाळवंटी. भगवान थांबले. आपल्या भक्ताचं वचन भगवंताने खरं केलं. आणि देवा लक्षात धर, इथून पुढे तुझ्या दर्शनासाठी सारं जगत येईल. अनेक लोक येतील. त्यामध्ये काही सज्जन, त्यामध्ये काही दुर्जन असतील. सज्जनाला पाहून तुला आनंद होणार, दुर्जनाला पाहून तुला राग येणार. तर देवा असं करायचं नाही. जसे असतील तसे, मूढ पापी जैसे तैसे, तरी काशी लावणे. किती खाणारे, किती पिणारे असो, पण तुझं दर्शन घेतलं ना, त्यांचा तुला उद्धार करावाच लागेल. म्हणून भगवंताने आजपर्यंत अनेकांचा उद्धार केला, सध्या करत आहे, पुढे देखील अनेकांचा उद्धार करणार आहे. असं जो भगवान तो कसा आहे. सुंदर ते ध्यान उभे भेटे बरी, सुंदर ते ध्यान उभे भेटे बरी,
हार जरा खासी हार जरा खासी असा हा सर्वांग सुंदर परमात्मा पुंडलिकाची भक्ती पाहून आला. पुंडलिकाने केलं काय? फक्त आईवडिलाची सेवा केली आणि म्हणून जीवनामध्ये आईवडिलाची सेवा करावी. इथं जे प्रमाण आहे पितृवचन असं शब्द आहे. पित्याचं वचन प्रभू रामचंद्रांनी परिपूर्ण केलं. राजा दशरथाचे शब्द गेले की तू जे वर मागशील 2 वर ते मी देण्यास तयार आहे. त्याने सांगितले की महाराज या वेळेला मला नको आहेत, प्रसंग आल्यानंतर ते मी मागून घेणार. शेवटी पुढे चालून प्रसंग आला. रामाला गादीवर बसवायचं ठरलं. कैकेने कळ लावली. कुठेला मंत्राने बहकाई कैकेने यह बात सुनाई दे दो मोरे दो वरदान पतित पावन सीताराम तिने कळ लावली. शेवटी कैकेयी रुसून बसली. राजा तिथं गेला. सांगण्याचा त्याला प्रयत्न केला पण ती काय भानावर राहिली नाही, ऐकतच नव्हती. शेवटी तिने 2 वाराची मागणी केली. एका बाणाने भरताला गादी, दुसऱ्या बाणाने रामाला 14 वर्ष वनवास हे शब्द कानी आले. रामाला वनवास म्हटलं की राजाला मूर्छा प्राप्त झाली. महाराज मूर्छा प्राप्त झाली. रात्र तशीच गेली, दुःखात गेली. सकाळ झाली. सुमंत प्रधानाला अस्तव्यस्तपणा दिसला. शेवटी सुमंत प्रधानाने रामाला पाचारण केलं. राम प्रभू आले. आता आपला राज्याभिषेक होणार ही अवस्था पाहिल्यानंतर रामाला वेगळं वाटलं. ते सर्वज्ञ होते, त्यांना सर्व कळत होते. तर कोणीच काय बोलेना. राजा आहे, कैकेयी जवळ आहे, सुमंत प्रधान आहे. शेवटी कैकेयी सांगू लागली की हे रामा तुम राजा के प्राण प्यारे, तुम राजा के प्राण प्यारे, इनके दुख आरोग्य सारे, अब तुम में जाओगा अतिथ पावन सीताराम तर हे रामा तुझ्या वडिलाचं वचन आहे की भरताला गादी, रामाला वनवास, 14 वर्ष तुला वनवास, राज्याची शक्त आहे. प्रभूने लक्षात घेतलं आपल्या कुळाची पद्धत. ओ रघुकुली रीति सदा चले आई, प्राण जाए पर बचने जाए, राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम जय जय हो. नहीं असरती सुन पातिक पूजा, गिरिशम होइगे कोटिक पूजा. तेव्हा प्रभू रामचंद्राने विचार केला आपल्या कुळाची पद्धत काय. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाई परी बचन न जाई. प्राण गेला तरी चालेल पण दिलेला शब्द हा माघार घ्यायचा नाही. दिलेला शब्द हा खराच करायचा. एकतर शब्द कोणाला देऊ नका, शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नका. विठ्ठला पित्याचं वचन प्रभू रामचंद्राने परिपूर्ण केलं असा भाग आहे. तर हीच विष्णूची नावे. आणि शेवटचं जे पद आहे
पतिसेवा. पत्नीने पतीची सेवा करावी, कारण तुका म्हणे पतिव्रतां तिची देवावरी सत्ता. तिने जर आपल्या जीवनामध्ये आपल्या पतिदेवाची मनोभावे सेवा केली, कसल्याच प्रकारचं दुःख पतीला नाही दिलं, पतीला देव मानून त्याची सेवा केली, तर ती पतिव्रता ठरते. मग काहीतरी करून पतिव्रता होत नसते. जिचं तन्मन धन सर्व पतीच्या चरणी समर्पण, ती खरी पतिव्रता. विठ्ठला धर्म तोच आहे की पतिदेवाची सेवा करणे. बाकी त्याला कोणतंच बंधन नाही, त्याला तीर्थाचं बंधन नाही, व्रताचं बंधन नाही, काहीच नाही. तरी फक्त तेच करावं, पतीचीच सेवा करावी. त्याच्या अंगी सामर्थ्य मिळत असतो, ती पतिव्रता ठरत असते. तिचा शापही लागतो, तिचा आशीर्वादही लागतो. एखाद्या काही कमी जास्त केलं तर तिचा शाप लागतोच, सोडत नाही. अशा अनेक घटना घडल्या जगामध्ये, आणि तिचा आशीर्वाद लागला तर त्याच्या जीवनाचं सोनं. विठ्ठला पतिव्रता मातेला कोणीच खवळून घेऊ नये, विनाकारण शाप पत्करून घेऊ नये. त्याला पूज्य मानावं, तिचं दर्शन करावं, पण तिची अवहेलना करू नये. तेव्हा महाराज बोलतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवपती, हेच विष्णूचे महापूजा, हेच विष्णूचे महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेच विष्णूचे महापूजा, हेच विष्णूचे महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. नाही दोरा अनुभाव, नाही दोरे विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. अर्थात जगाचा चालक मालक प्रतिपालक जो विष्णू भगवान परमात्मा आहे, तर त्याची खरी पूजा आहे. याप्रमाणे जो जीवन जगेल, याप्रमाणे ज्याने गोष्टी जीवनामध्ये केला, हीच विष्णूची महापूजा. म्हणजे मोठी पूजा. पंढरपूरला महापूजा असते, तिला खर्च फार येतो. हे काय गरीबाचं काम राहिलं नाही. आळंदीला सोपं आहे, 500 रुपये भरले की पूजा त्याला साध्य होऊ शकते. पूर्वी कमी होती, फार कमी होती. आमच्या वेळेस 100 रुपये लागत होते, आता 500 रुपये झाले. काय करता, असं झालं असं. तिथंच गेलं पाहिजे, पूजाच केली पाहिजे असं काही नाही. भाव ठेवा. माऊली